नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आता ही ऑफिशियल वेबसाईट आहे बघा YCMची आणि यावरती बघा काही प्रोग्रामचा रिझल्ट जो आहे आज दुपारीच म्हणजे 12:30 वाजता रिझल्ट लागलेला आहे. तर त्या रिझल्टच्या संदर्भात आपण बघणार आहे की कुठल्या-कुठल्या प्रोग्रामचा रिझल्ट वगैरे लागलेला आहे. ठीक आहे. आणि त्याआधी बघा मित्रांनो, तुम्हाला मी इथं सांगू इच्छितो की नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता 13th कन्व्होकेशन. तर जे विद्यार्थी मागच्या वर्षी पास आउट झालेले आहेत, तर त्यांचे जे कन्व्होकेशन आहे ते 24 तारखेपासून सुरू होणार आहे. तर त्याची अपडेट देखील बघा तुम्ही इथं बघू शकता. ती ऑलरेडी याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही ही अपडेट वगैरे वाचू शकता. ओके. त्याची लिंक देखील मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून ते वाचू शकता. ओके. चला, आपली जी समोरची अपडेट आहे महत्त्वाची ती बघणार आहे आपण. तुम्हाला बघा सर्वप्रथम जे आहे आपल्या रिझल्ट टॅबवर यायचं आहे. तुम्ही जर का इथं वरती आले बघा, मेनू बारवरती बघा तुम्हाला रिझल्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही आल्यानंतर बघा तुम्हाला डावीकडे टॉप लिंक्स म्हणून दिसेल भरपूर काही. इथे बघा तुम्हाला डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 असं तुम्हाला याच्यामध्ये सत्र तुम्हाला या ठिकाणी दिसेल. इथे तुम्ही आले की तुम्हाला बघा लास्ट अपडेट तुम्ही बघू शकता 5 फेब्रुवारी म्हणजे आजची डेट आहे आणि 1:30 वाजता म्हणजे बघा आता 2:30 वाजलेले आहेत जवळपास 1 तासा अगोदर बघा बरेच रिझल्ट याच्यामध्ये डिक्लेअर झालेले आहेत. ठीक आहे. मगाशी आपण तुम्हाला मी जे आहे आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर देखील अपडेट केलं होतं की एम-ए हिंदीचा बघा या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे. एम-ए हिंदीचा आलेला आहे 2015चा पॅटर्न. नंतर खाली जर तुम्ही गेले एम-ए हिंदी 2021चा पॅटर्न, बरोबर? एम-ए हिंदीचा देखील या ठिकाणी निकाल आलेला आहे. ठीक आहे. वरती होता बघा एम-ए हिंदी 2015चा पॅटर्न जो जुना आहे. 2021चा पॅटर्नचा निकाल देखील आलेला आहे. एम-ए मराठी 2021चा देखील निकाल आलेला आहे. ठीक आहे. बाकीचे जे प्रोग्राम असतील एम-ए इंग्लिशचा देखील आलेला आहे आणि बाकीचे जे काही प्रोग्राम वगैरे असतील त्यांचा देखील निकाल लवकरच येईल. जसं की डिप्लोमा इन एम-सी-जे तर त्याचा देखील निकाल या ठिकाणी आलेला आहे. जो परवालाच रिझल्ट याच्यामध्ये निकाल जो आहे तो याच्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे. नंतर बाकीचे देखील निकाल हळू-हळू या ठिकाणी जे आपल्याला दिसणार आहेत. ओके. बाकी सर्टिफिकेशनचे वगैरे देखील सर्वांचे निकाल आलेले आहेत. जो नवीन प्रोग्राम होता बघा नंतर एम-एस-सी एन्व्हायर्नमेंटल सायन्स हा देखील निकाल आलेला आहे. एम-एस-सी इन झूलॉजी हा देखील निकाल आलेला आहे. एम-एस-सी इन बॉटनी हा देखील निकाल आलेला आहे. डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंटल सायन्स हा देखील निकाल आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. नंतर आहे बघा जे बी-सी-ए आहे ओल्ड पॅटर्न ठीक आहे. तर ओल्ड पॅटर्नचा जो बी-सी-ए आहे त्यांचा देखील निकाल आलेला आहे. कॉम्प्युटर प्रोग्रामचा देखील या ठिकाणी जो काही सर्टिफिकेशन कोर्स होता त्याचा देखील याच्या ठिकाणी निकाल आलेला आहे. बाकीचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. भरपूर काही जेवढे काही याच्यामध्ये होते तेवढे जवळपास नंतर इव्हेंट मॅनेजमेंटचा देखील या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे. तुम्ही जर हळू बघितलं तुम्हाला इथं या ठिकाणी कळेल की बहुतांश बरेचसे रिझल्ट जे आहेत ते काल आणि आज या ठिकाणी शोज झालेले आहेत आणि त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत YCMने. ओके. बाकीचे देखील बघा अपडेट तुम्हाला हळू या ठिकाणी मिळतीलच. पण सध्या आपला मेन पॉईंट असा आहे की YCMच्या दृष्टीने जर आपण बघितलं, आपल्या चॅनलच्या दृष्टीने बघितलं, तर एम-ए हिंदीचा निकाल आलेला आहे. एम-ए मराठीचा जो आहे करंट पॅटर्न थोडासा बाकी आहे. बाकी जे जुने पॅटर्नवाले असतील विद्यार्थी जसं की एम-ए हिंदी त्यांचा देखील निकाल आलेला आहे. परंतु एम-ए हिंदी जे एन-ए-पी पॅटर्न होता बरोबर. आता या ठिकाणी बघा एन-ए-पी 2020, एन-ए-पी 2020, 85 आणि 59 यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे. तर तुमचा नक्की प्रोग्राम कुठला होता? 85 होता का 59 होता? ते देखील तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि जे M42 वाले असतील त्यांनी देखील तुमचा रिझल्ट चेक करून घ्यायचा आहे. तर आजपासून हळू रिझल्ट जे आहेत ते शो व्हायला लागलेले आहेत. जसं की आज बघा तारीख 5 आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं. तर आजपासून बहुतांश रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला आता हळू या ठिकाणी शो व्हायला लागलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला बहुतांश 50% रिझल्ट तुमचे या ठिकाणी तुम्हाला कव्हर झालेले दिसतीलच. ठीक आहे. आता बरोबर 1 महिना अगोदर ज्यांच्या एक्झाम झाल्या होत्या त्यांचा रिझल्ट आता या ठिकाणी हळू शो व्हायला लागलेला आहे. तुम्ही जर का बघितलं तर जानेवारीमध्ये ज्यांच्या एक्झाम झाल्या होत्या फर्स्ट वीकमध्ये सुरू झाले होते त्यांच्या सर्वांचा निकाल आता वन बाय वन सर्वांचे निकाल या ठिकाणी यायला लागलेले आहेत. ठीक आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा आणि मित्रांनो होम असाइनमेंटचे उत्तरं यायला सुरुवात झालेली आहे आपल्या चॅनलवरती. कृपया सर्वांनी जे आहे आपलं जे परीक्षित अभ्यास ए टू टॉक हे आपलं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. परीक्षित अभ्यास ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला उपलब्ध आहे आणि आयफोनवाल्यांसाठी ios.a2talk.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे बघा. ios.a2talk.in यावर तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जे आहे ते लॉग इन करून तुम्ही याच्यामध्ये एनरोल करू शकता. ठीक आहे. आणि सर्वांना आपलं यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय भारत.